पुणे सातारा हायवे. रात्रीच्या वेळी इथल्या रस्त्यांवरून प्रवास करताना एक वेगळी शांतता जाणवते. पण ही शांतता शांत नसते, ती काहीतरी लपवून ठेवणारी असते. कात्रज घाटातील ती वळणे आणि दाट धुके, जिथे गाडीचा वेग कमी केला की इंजनचा आवाजही भीतीदायक वाटू लागतो. आजची गोष्ट आहे महेशची, एक सामान्य नोकरी करणारा माणूस, ज्याने त्या रात्री त्या रस्त्यावर जे अनुभवले ते ऐकून आजही अंगावर काटा येतो. रात्रीचे 12:30 वाजले होते. महेश आपल्या जुन्या कारने पुण्याच्या दिशेने निघाला होता. कात्रज घाटाचा चढ सुरू झाला आणि वातावरणातला गारवा अचानक वाढला. हायवेवरची ती रहदारी आता मागे पडली होती आणि समोर होता फक्त काळोख. घाटातले दिवेही ठराविक अंतरावर बंद होते, जणू काही अंधाराने रस्ता व्यापून टाकला होता. बाहेर दाट धुके साचले होते. महेशने गाडीचे वायपर सुरू केले, पण काचेवरचा तो चिकट ओलावा जात नव्हता. घाटाच्या दोन्ही बाजूंना असलेली झाडी वाऱ्यामुळे एकमेकांवर आदळत होती, जणू काही ती झाडे महेशच्या हालचालीवर लक्ष ठेवून होती. गाडीच्या रेडिओवरचा आवाज अचानक स्टॅटिक झाला. काहीतरी चुकतंय हे महेशला जाणवलं. त्याने रेडिओ बंद केला. त्याच वेळी त्याला जाणवलं की गाडीचा वेग आपोआप कमी होतोय, जणू कुणीतरी मागच्या बाजूने गाडी ओढतंय. गाडीच्या हेडलाईटचा पिवळा प्रकाश धुक्याला छेदत पुढे जात होता. अचानक एका धोकादायक वळणावर, जिथे संरक्षण भिंत तुटलेली होती, तिथे महेशच्या गाडीचे दिवे एका आकृतीवर स्थिरावले. रस्त्याच्या कडेला एक बाई उभी होती. तिने गडद रंगाची नऊवारी साडी नेसली होती. तिचे केस विस्कटलेले होते आणि ते कमरेपर्यंत रुळत होते. ती पाठमोरी उभी होती. महेशला वाटलं कदाचित या धुक्यात तिला लिफ्टची गरज असेल. त्याने गाडीचा वेग कमी केला, पण मनात एक अनामिक भीती दाटून आली. तो गाडी थांबवणार इतक्यात त्याला आठवलं, या भागात तर वस्तीच नाही. मग ही बाई इथे आली कुठून? महेशने गाडी न थांबवता पुढे नेली. त्याने आरशात पाहिलं. तिथे ती बाई नव्हती, पण रस्त्याच्या मधोमध रक्ताचे गडद ओघळ सांडलेले दिसत होते. त्या धुक्यात ती लाल रंगाची रेष आणि सांडलेले रक्त पाहून महेशच्या हाताला घाम सुटला. त्याने जोरात एक्सिलेटर दाबला. पुढच्या वळणावर त्याला तीच बाई पुन्हा दिसली, पण यावेळी ती कडेला नव्हती. ती रस्त्याच्या अगदी मध्यभागी उभी होती. यावेळी तिने मागे वळून पाहिले होते. तिचे डोळे रक्तासारखे लाल होते. महेशने जोरात ब्रेक मारला. टायर्सचा करकर असा आवाज घाटात घुमला आणि काळोख अधिकच गडद झाला. महेशने मारलेल्या ब्रेकमुळे गाडी एका हिसक्याने थांबली. आरशात पाहिलं तर ती बाई तिथे नव्हती, पण गाडीच्या समोरच्या काचेवर रक्ताचे ओले ठसे उमटले होते. जणू काही मगाशी ती खरोखर गाडीच्या समोर आली होती. महेश थरथरत्या हाताने गाडीतून उतरला. त्याला खात्री करायची होती की कुणाचा अपघात तर झाला नाही ना. पण बाहेर उतरताच तिथे एक स्मशान शांतता होती. फक्त दुरून वाऱ्याचा आवाज येत होता. तो खाली वाकून रस्त्यावर बघायला गेला तर तिथे रक्ताचा एकही थेंब नव्हता. फक्त रस्ता ओला होता. तेवढ्यात त्याला मागून गाडीच्या प्रकाशात एक आकृती दिसली. एक म्हातारा माणूस हातात कंदील घेऊन हळूहळू चालत येत होता. महेशने धावत जाऊन त्यांना थांबवलं. काका, तुम्ही इथे कुणी बाई पाहिली का? मगाशी इथे एक नऊवारी साडी घातलेली बाई उभी होती. तो म्हातारा थांबला. त्याने कंदील महेशच्या चेहऱ्यावर धरला आणि एक विचित्र हास्य केलं. तो हळू आवाजात म्हणाला, बाळा, तू एकटाच नाही आहेस. जे इथून जातात त्यांना ती दिसते. महेशला कळेना काय चाललंय. त्या म्हाताऱ्याने
हाताने त्या तुटलेल्या संरक्षक भिंतीकडे निर्देश केला. तिथे बघ. महेशने तिकडे पाहिलं. तिथे एक जुना गंजलेला रस्ता, सुरक्षा फलक पडलेला होता. त्या म्हाताऱ्याने पुढे सांगितलं, ही जागा शापित नाही, पण इथला इतिहास रक्तरंजित आहे. अनेक वर्षापूर्वी या वळणावर एका लग्नाच्या वरातीची गाडी दरीत कोसळली होती. त्यातली ती नवरी, तिला आजही तिची वरात सापडत नाहीये. ती आजही आपल्या पतीची वाट पाहते याच रस्त्यावर. महेशला शब्द सुचेनासे झाले. त्याने पुन्हा एकदा मागे वळून पाहिलं तर तो म्हातारा माणूस आता तिथे नव्हता. तो कंदील आणि तो म्हातारा काही सेकंदात वाफेसारखे धुक्यात मिसळून गेले होते. महेशला अचानक जाणवलं की त्याच्या गाडीच्या मागच्या बाजूला, जिथे डिकीवर धुके साचले होते, तिथे कोणीतरी ओल्या हाताने नाव लिहिलं होतं, वरात. महेशने न थांबता गाडी स्टार्ट केली आणि तो तिथून सुसाट सुटला. पुण्याच्या दिशेने जाताना त्याला आरशात अजूनही त्या नऊवारी साडीतील बाईचा चेहरा दिसत होता. आजही जर तुम्ही कात्रजच्या त्या वळणावरून रात्री प्रवास केला तर खिडकीची काच थोडी खाली करून पहा. कदाचित तुम्हाला एखाद्या पैंजणाचा आवाज ऐकू येईल. तुम्ही कधी कात्रज घाटात असा काही अनुभव घेतला आहे का? कमेंटमध्ये नक्की कळवा. तर ही होती आजची भयकथा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन भयकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण खरी भीती अजून बाकी आहे.